असं आहे की इथे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर हा मोठा उद्योग या ठिकाणी 1978 साली या ठिकाणी आला। आमच्या भूमिपुत्रांनी त्याला संपूर्ण जागा दिली आणि 1983ला हा प्रकल्प सुरू झाला। खरं तर ही जी जागा आहे ही ॲक्विशनचा अधिकार हा जिल्हाधिकारी रायगड, जसं आता आपण बघितलं असं MIDC ॲक्वायर जागा करते, सिडको करते, पण त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून ही जागा ॲक्वायर झाली आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहिला। काही अंशी प्रकल्पग्रस्त त्या प्रकल्पामध्ये नोकरी मिळाली, पण जे उर्वरित 141 प्रकल्पग्रस्त आहेत त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही। त्याच्यामध्ये कोर्ट आणि या सगळ्या गोष्टी झाल्या। अनेक नेत्यांनी, अनेक पक्षांनी, अनेक संस्थांनी त्याच्यामध्ये आंदोलन घडवून आणली, परंतु हा त्यांना न्याय मिळाला नाही आहे। मी स्थानिक आमदार आहे, तुम्हाला माझं गावच स्थळ आहे, माझ्याच गावामध्ये हा प्रकल्प आहे, मी त्या कंपनीमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून 11 वर्ष जॉब देखील केला आहे। तर मग ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी मला माहिती आहेत। आज रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येतात। आमचं उद्योग येण्याला परिपूर्ण समर्थन निश्चित आहे। किंवा जे उद्योग या ठिकाणी आहेत, उदाहरणार्थ आरशेपचं नव्याने आता एक्सपान्शन सुरू होते, विस्तारीकरण सुरू होते आणि गेलचं आज या ठिकाणी विस्तारीकरण सुरू होते, नव्याने प्रकल्प येतोय। जसं JSWचं मध्यंतरी 2 महिन्यापूर्वी जनसुनवाई झाली, त्याचंही विस्तारीकरण येते। असं या ठिकाणी असणारे जे मोठे उद्योग आहेत, IPCL आहे, आमचा त्याला सखोल पाठिंबा आहे। पण त्या प्रकल्पाला जे बाधित प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे 80% भूमिपुत्रांना नोकरी मिळालीच पाहिजे, पण प्रायोरिटीने प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली पाहिजे, ही त्याची मागची भूमिका आहे। आणि म्हणून गेल्या वर्षी आरशेपमध्ये जेव्हा नवीन विस्तारीकरण आलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमध्ये आम्ही त्याला सखोल पाठिंबा दिला। त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी कमिटमेंट केली होती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी की नवीन विस्तारीकरणामध्ये ह्या प्रकल्पग्रस्तांना सामावून घेऊ। आता नवीन प्रकल्प येऊन 6 महिने सुरू झाले प्रकल्प विस्तारीकरण। आज तागायत मुख्यमंत्री महोदयांनी पत्र केंद्रीय मंत्री JP नड्डा दिले, जे फर्टिलायझर मिनिस्टर आहेत। आम्ही जाऊन दिल्लीमध्ये 2 वेळा त्यांची बैठक घेतली, त्यांना देखील आम्ही सविस्तर समजून सांगितलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी देखील आश्वासित केलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रकल्पग्रस्तांना सामावून घेऊ। परंतु असं तर दिसत नाही आहे। आता सगळ्यांची दिवाळी सुखमय व्हायला पाहिजे, आनंदी व्हायला पाहिजे आणि म्हणून दिवाळीपूर्वी हा प्रश्न सुटावा या मागचा उद्देश आहे। मला लोकांनी दुसऱ्यांदा आमदार बनवलं आहे आणि खरं तर मी प्रकल्पग्रस्तांतून नोकरी लागून मी आमदार झालेला आहे। त्यामुळे ती माझ्या दृष्टीने भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। माझ्या गावचा प्रकल्प आहे, त्यामुळे माझ्या गावचे प्रकल्पग्रस्त आरशेपमध्ये नवीन येणारे विस्तारीकरण सामावून घेणं पाहिजे, ही ती प्रक्रिया आहे। आणि म्हणून आम्ही अनेक पत्रव्यवहार आणि सगळ्या गोष्टी केल्या। जसं मध्यंतरी 2-3 उद्योगमंत्री मोदयांनी ऑनलाईन बैठक केली, त्याच्यामध्ये पण आरशेपच्या मॅनेजमेंटने आश्वासित केलं की आम्ही त्याच्यामध्ये नक्की याचा विचार करून घेऊ। पण आरशेप नेहमी कोर्टाची आम्हाला धमकी देऊन चुकीचा पायंडा पाडते। आरशेपचा जो कोर्टाचा वादविवाद आहे तो जिल्हाधिकारी आणि आरशेप यांच्यामधला वाद आहे की नवीन दाखले देऊ नये, हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे, त्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे। पण स्थानिक लोक म्हणून आमच्या भूमिपुत्रांना या नोकरीमध्ये नवीन येणाऱ्या प्रकल्पात सामावून घेतलं पाहिजे। आणि म्हणून उद्याचं हे जनआंदोलन आहे, याला सगळ्याच पक्ष संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे, विविध संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि उद्याचा हा अभूतपूर्व असा या ठिकाणी संघर्षमय असा मेळावा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करतोय। त्याला सगळ्यांचं सहकार्य लाभेलच अशी अपेक्षा निश्चित आहे, कारण येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रकल्पांना प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक प्रकल्प यांना त्याला नोकरी मिळाली पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका आहे। आणि म्हणून आपल्याला माझं अपील आहे आपल्या माध्यमातून की उद्याच्या 9 वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे। या 9 वाजताच्या आंदोलनामध्ये सर्व जनतेने याच्यामध्ये विशेषतः सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये सहभाग द्यावा, जेणेकरून उद्याचा येणारा आपल्या भागातल्या प्रकल्पाला अशाच पद्धतीने जनतेचा पाठिंबा मिळेल, ही त्याची माझी अपेक्षा आहे। आणि मला अपेक्षा आहे की उद्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार एकत्र याच्यामध्ये येऊन आम्हाला त्वरित न्याय देईल, ही माझ्याकडनं अपेक्षा आहे। तर आंदोलनाची रूपरेषा कशी असेल? आंदोलन उद्या 1 दिवसीय जन आंदोलन आहे 14 तारखेला। 15-16ला प्रकल्पग्रस्तांचं साखळी उपोषण आहे। जर याच्यामध्ये हा प्रश्न सुटला नाही आहे तर 13 तारखेपासून अतितीव्रतेचं जन आंदोलन, जेणेकरून येणारा अलिबाग तालुक्यातला जो पर्यटन ओघ आहे, जे वडखल ते अलिबाग आम्ही बंद करणार, किंवा मुंबईहून येणारा जो मांडव्यापासून या ठिकाणी येणारा जो पर्यटन आहे दिवाळीच्या निमित्त, तो आम्ही सगळं बंद करणार, आम्ही चक्का जाम करणार, हे निश्चित। तर या आधीचे जे सत्ताधारी होते त्यांचे फेल्युअर म्हणावं लागलं, कारण का गेले 30 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे असं आम्हाला समजतंय। नाही, याच्यामध्ये अनेक लोकनेत्यांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी त्याच्यामध्ये सहभाग देऊन काम करण्याचा प्रयत्न केला, पण आरशेपच्या आडमुठ्या धोरणामुळे, कोर्टाच्या धमकीमुळे किंवा कोर्टाच्या त्यांनी पिटिशन दाखल केल्यामुळे चुकीचा काहीतरी पांडा पडला। आज कोर्टामध्ये आरशेप आहे ती नवीन दाखले देऊ नये या संदर्भात आहे, त्याचा आमच्याशी काय संबंध, जिल्हाधिकारी आणि सरकारचा निर्णय आहे। पण जे दाखले तुम्ही दिलेत आणि जे व्हेरीफाईड आहेत ते एक्सपेन्शनमध्ये घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला,
आणि ते कायदेशीर आहे, त्याच्यामुळे तो घ्यावा अशी आमची विनंती आहे. आणि म्हणून सगळ्यांना अपील आहे की असे उद्योग जे आपल्या जिल्ह्यामध्ये येतात त्याचं स्वागत तर निश्चित करायला पाहिजे. पण महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे स्थानिक भूमिपुत्रांना 80% त्यामध्ये नोकऱ्या लागल्या पाहिजेत आणि जे प्रकल्प बाधित आहेत त्यांना ॲज इट इज नोकरी मिळाली. जिल्ह्यातल्या सर अनेक ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रावरती अन्याय होताना दिसतोय. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत हे काही काळ रायगडचे पालकमंत्री होते, मात्र त्यांच्या इकडे दुर्लक्ष झालेलं आहे का? नाही, असं म्हणतात नाही, कारण मध्यंतरी 10 दिवसापूर्वी आरशेप जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी अशी त्यांनी VC वरती मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये पण त्यांनी त्यांच्या परिभाषेत सांगितलं की मी उद्योगमंत्री आहे, माळे येणाऱ्या उद्योगांचा ओघ जास्त आहे आणि भूमिपुत्रांचा रोष खूप वाढला. त्याच्यामुळे भूमिपुत्रांना ज्यांची जागा गेली त्यांना ॲज इट इज त्याच्यामध्ये सामावून घ्यायला पाहिजे. मग MIDC असेल, सिडको असेल किंवा जिल्हाधिकारी ॲक्विजिशन असेल, जे जे प्रकल्प या ठिकाणी येतात तिथल्या भूमिपुत्रांना येण्यासाठी आमचे उद्योगमंत्री अतिशय प्रतिष्ठाने, मला असं वाटतं उद्या उद्योगमंत्री याच्यामध्ये प्रमुख भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय देतील. तर मागण्यासाठी सत्ताधारी आमदारांना रस्त्यावर उतरावं लागतं, ही शोकांतिका वाटत नाही का? त्या आरशेप सारखी ही आडमोठी मॅनेजमेंट आहे. हा केंद्रीय उद्योग आहे, जसं गेल आणि आरशेप हा केंद्रीय उद्योग आहे. JSW आणि रिलायन्स हे प्रायव्हेट उद्योग आहेत. पण यांची ध्येय धोरणं वेगळी आहेत. ते काहीतरी चुकीचा पांडा पाडून आम्हाला आमच्यासमोर मांडतात, पण असं नाही आहे. आम्ही कायद्याचा देखील अभ्यास करून पूर्ण हे केलेला आहे. कोर्टामध्ये त्यांची जी पिटिशन आहे ती दाखले देऊ नये असं आहे. जे दाखले पूर्वी दिलेत ते दाखल्यांच्या आधारे त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. आणि म्हणून उद्या विस्तारित मी त्याच्यामध्ये भाष्य नक्की करेन की आरशेप कलेक्टरने किती दाखले दिले, किती लोकांना नोकऱ्या दिल्यात, किती बाधित आहेत, किती बाकी आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. आरशेप जी माहिती पुरवते ती चुकीची माहिती आहे. आणि म्हणून तर आम्हाला असं वाटतं की हा केंद्रीय प्रोजेक्ट असल्या कारणाने आणि एक तर शेतकऱ्यांशी निगडीत असल्यामुळे खतांचा उद्योग, खतं प्रोडक्शन त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे कुठे असे बाधा निर्माण होऊ नये. पण हा जर तिढा सुटला नाही तर 17 पासून येणाऱ्या काळामध्ये आरशेप आम्ही हा उद्योग चालू देणार नाही. तर अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे. त्याचबरोबर अनेक वेळा तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. या आश्वासनाला कुठं तरी तिलांजली दिली जाते शासनाकडून? नाही, शासन आमचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्री असतील, आमचे नेते आदरणीय शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, हे याच्यामध्ये समरस भूमिका घेत आहेत. पण शेवटी केंद्रीय समितीचा हा निर्णय आहे, फर्टिलायझर मिनिस्टर निर्णय आहे. म्हणून वर आणि खाली केंद्रात सरकार आणि याचं दोन्हीच एकत्र असल्यामुळे मला असं वाटतं की रस्त्यावर उतरवण्याच्या अगोदर ते हा लढा संपला पाहिजे, याची शासनाने नक्की काळजी घेऊन मला असं वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्यामध्ये प्रमुख भूमिका घेऊन आम्हाला न्याय देतील. सर, हा तुम्ही म्हणालात केंद्राचा विषय, रायगडचे खासदार आपल्यासोबत या आंदोलनामध्ये आहेत का? खरं तर त्यांचा हे आहे, त्यांनी याच्यामध्ये सहभाग द्यायला पाहिजे, कारण त्यांनी देखील याच्यामध्ये पूर्वी फार प्रयत्न केलेला आहे. पण पुन्हा खासदार झाल्यानंतर या भूमिकेवर त्यांनी पाठ फिरेल असं म्हणता येईल. त्याच्यामुळे आम्ही त्या प्रश्नात त्यांच्या गेलो नाही आहे. पण एकंदर जे आता आम्ही आंदोलन किंवा चर्चेला जातं सगळं, किंवा अनेक वेळा महाराष्ट्र सरकारवर बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग दिसला नाही आहे. मला अपेक्षा आहे की ते देखील याच्यामध्ये सहभाग देतील. कुठल्या समस्या जर मिटला नाही किंवा जर पुढची रणनीती कशी असते? नाही, जनतेचा लढा आहे, जनतेच्या न्यायाचा लढा आहे. लोकप्रतिनिधी जर असला तर जनतेतून आम्ही निवडून गेलो आहोत. जनतेच्या हितासाठी, जनतेच्या हक्कासाठी आम्हाला रस्त्यावरची लढाई लढून, तीव्रतेची लढाई लढून या लोकांना न्याय द्यायला लागणार. त्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव अजिबात नाही. आपल्या बरोबर आहे का या आंदोलनात? आम्ही सगळ्या पक्षाच्या नेत्यांना अपील केलं आहे की याच्यामध्ये सामावून घ्या, कारण प्रकल्पग्रस्त काय एका पक्षाचे नाही आहे, त्यामुळे सर्व पक्ष आहेत. त्याच्यामुळे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी याच्यामध्ये सहभाग द्यावा असं आम्ही अपील केलंय. मला असं वाटतं सगळीच लोक त्याच्यामध्ये सहभाग देतील.